नमस्कार मित्रांनो, वटपौर्णिमेच्या सर्वांना म्हणजे मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कला ही ते रिसीट शोधत असते. हिऱ्यांचे जे काही त्यांनी खरेदी केलेली आहे त्याबद्दल रिसीट तर तिने ऑफिसमध्ये बघितलेलं असतं, परंतु आता ते ऑफिसमध्ये नाही म्हणून त्या सर्व फाईल चेक करत असते. तेव्हा आता कलाला भलतंच टेन्शन येते की काही झालं तरी ते रिसीट आपल्याला शोधावे तर लागेलच, म्हणून ती शोधत असते. आणि तेवढ्यात राहुल हा थोडासा बाजूला फोनवर बोलायला येतो, कारण रोहिणीचा कॉल असतो. तेव्हा आता लगेच राहुल म्हणतो की बोल ना मम्मा, अगं काय काय म्हणत होतीस. तेव्हा आता रोहिणी म्हणते की हे बघ राहुल, आता सगळं काही इतकं घडलंय, परंतु त्यासाठी आता पुढं काय करायचं याचं प्लॅनिंग आपल्याला करावे लागेल आणि तू तर कुठे असा हुंडारत बसलेला आहे. तेव्हा आता राहुल म्हणतो की मम्मा अगं तू चिडू नकोस, आपल्याच फायद्याच्या गोष्टी मी करत बसलोय आणि ऐकून घे, कारण उलट ज्या काही अद्वैतला अटक झालीत ज्या गोष्टीमुळे त्या सगळ्या गोष्टी मीच घडून आणलेल्या आहेत. हे ऐकून तर रोहिणीला खूप आनंद होतो. रोहिणी म्हणते की काय बोलतोस, खरंच ग्रेट, आणि हे सर्व तू कसे केले ते सगळं काही मला व्यवस्थित सांग, असे जेव्हा ती राहुलला म्हणते तेव्हा राहुल म्हणतो की हे बघ मम्मा, जो श्रीनाथ ज्वेलर्सचा म्हणजे मालक आहे गौरव परांजपे, त्याला मी आपल्या ह्या डीलमध्ये घेतलेला आहे आणि तो आणि मी आम्ही दोघे मिळून हे सर्व करतोय. तेव्हा मात्र राहुल जे काही सांगत आहे तर ते ऐकून रोहिणी विचारते की तो आपल्याला मदत का करतोय, नीट तू व्यवस्थित चेक तर केलंस ना. तेव्हा राहुल म्हणतो की हो, घरी आल्यानंतर मी तुला डिटेल्स सगळं काही सांगेल, आता तर ऑफिसमध्ये आहे, घरी आल्यानंतर आपण बोलूयात. आणि त्या अद्वैतसाठी जो काही प्रॉब्लेम आहे तो क्रिएट मी करू शकतो त्याकडे आता लक्ष देतोय. आणि हे बघ आता ऑफिसमध्ये सरोज मॅडम आणि कला सुद्धा आलेल्या आहेत. आता अद्वैतसाठी जो काही इतका मोठा खड्डा मी खांदून ठेवला, आणि एकदा की अद्वैत त्या खड्ड्यामध्ये पडला तर त्या खड्ड्यातून आयुष्यभरासाठी तो बाहेर नाही निघू शकणार, असे जेव्हा तो सांगत असतो तेव्हा कला ही राहुलच्या मागून येते आणि राहुलचं हे सर्व बोलणं ती ऐकते. तेव्हा आता लगेच रोहिणी खुशून म्हणते की ओके बाय. तेव्हा आता लगेच राहुल सुद्धा म्हणतो की ओके बाय, आणि जेव्हा तो फोन ठेवतो आणि मागे वळून बघतो तेव्हा आता कला म्हणते की राहुल, तर राहुल आता इतका घाबरतो आणि घाबरतच तो म्हणतो की कला तू इथे काय करतेस. तेव्हा आता कला विचारते की काय रे, काय झालं, तू इतका का घाबरलास आणि कुणाशी तू बोलत होता, कुणाचा फोन होता. तेव्हा आता लगेच राहुलच्या जीवात जीव येतो. त्याला समजते की कलाने मात्र काही ऐकले नाही, म्हणून तो देवाला थँक्स गॉड असं म्हणतो. आणि मुद्दाम तो आता कलाला खोटं सांगतो की अगं मम्माचा कॉल आला होता, कारण ऑफिसमध्ये पोलीस आले त्यामुळे ती सुद्धा खूप टेन्शनमध्ये आहे आणि मी सुद्धा जरा टेन्शनमध्येच होतो. मला तू विचारले म्हणून मी जरा दचकलो, घाबरलो नाही, दचकलो. पण राहुल आता कलाला उडवाउडवीचे उत्तर देतो आणि म्हणतो की मला एक गोष्ट सांग, तू बरी आहेस ना, म्हणजे तुझ्याकडे बघून मला हे वाटतं की तूच घाबरलेली आहे म्हणून. तेव्हा आता कला फक्त राहुलकडे बघत असते, कोणत्याही प्रश्नाचं ती आता उत्तर देत नसते. तेव्हा राहुल तिला पुन्हा विचारतो की तू ओके आहेस ना. तेव्हा कला म्हणते की हो, आणि तेवढ्यात आता कलाच्या मोबाईलवर कॉल येतो. ती आता कॉल घेते. तेव्हा आता सायलीचा फोन असतो म्हणून कला थोडीशी बोलायला बाजूला जाते आणि फोन घेते. तेव्हा आता सायली म्हणते की कला अगं तुला हेच सांगण्यासाठी मी कॉल केला होता, तुम्ही काही काळजी करू नका, हे जे काही आहे ना ते थेट कोर्टामध्येच पोहोचतील आणि तुम्ही सुद्धा तेथे येऊन पोहोचा. आता कला म्हणते की हो, माझ्या बरोबर सरोज मॅडम आहेतच ऑफिसमध्ये, मी बाकीच्यांना कळवते. तेव्हा आता सायली म्हणते की अगं कला ऐक ना, अगं तो ऑफिसमध्ये आहे ना, मग तेथे काही कागदपत्र वगैरे मिळतात की नाही हे चेक कर, त्यांच्या पावत्या, काही कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे जे काही आहे, कॉन्ट्रॅक्ट बद्दल पेपर्स, ते सगळं काही तू चेक कर. जे काही डॉक्युमेंट्स तुला मिळाले तर ते सगळे डॉक्युमेंट्स तू प्लीज घेऊन येशील का. बरं आता कला म्हणते की हो, ते डॉक्युमेंट्सच शोधण्यासाठी मी ते ऑफिसमध्ये आले होते, परंतु इतका वेळ मी ती कागदपत्रे शोधली, मला ऑफिसमध्ये काही कागदपत्र नाही मिळाले. तेव्हा आता लगेच कला म्हणजे असं म्हटल्यानंतर सायली म्हणते की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि हे बघ, मला असे वाटते की जे काही बिल्डरने ते हिरे दिलेले आहेत, मग त्याच्याकडे जर, त्या व्यापाऱ्याकडे जर काही आपल्याला पावत्या, काही हिऱ्याबद्दल जर मिळाले, काही डॉक्युमेंट्स जर मिळाले तर आता जे काही होईल तर आपल्या फायद्यासाठीच होईल. तेव्हा आता कला म्हणते की बरं ठीक आहे, मी त्या हिऱ्याच्या बिल्डरला जाऊन भेटते आणि त्याच्याकडून काही मिळते की नाही हे चेक करते. तेव्हा आता कला सायली बरोबर जे काही बोलत आहे ते मात्र आता राहुल कलाच्या मागे उभा राहून सगळं काही ऐकण्याचा तो प्रयत्न करत असतो. राहुल आता हे सर्व ऐकून म्हणतो की हिऱ्याचा बिल्डर म्हणजे हिऱ्याच्या बिल्डरला सुद्धा आता ही कला जाऊन भेटणार आहे, तर म्हणून राहुल लगेच आता तिकडे जायला निघतो. तेव्हा आता कला ही तोपर्यंत सायलीला म्हणते की हे बघ चल,
चल आता मी लगेच त्या हिऱ्याच्या बिल्डरला जाऊन भेटते, काही मिळते की काही नाही ते बघते. तेव्हा आता सायली म्हणते की बरं तू आत्ताच्या आत्ता लगेच निघ. आणि आता ते बाय करून एकमेकींना फोन ठेवतात. त्यानंतर आता कला ठरवते की आत्ताच्या आत्ता मी त्या हिऱ्याच्या बिल्डरला सुद्धा भेटते आणि काही साक्षीदार मिळतात की नाही हे सुद्धा शोधते. म्हणून ते आता तिकडे जायला निघते. त्यानंतर आता इकडे संगीता खूप रडत असते. हातामध्ये काही कपडे वगैरे असतात. तेवढ्यात तेथे आता ही काजल येते. काजल म्हणते की आई अगं ते कपडे वगैरे राहून दे आणि दे बरं इकडे, तू काही करू नकोस आणि का रडतेस आई, तू शांत हो, तू काही टेन्शन घेऊ नको, होईल सगळं. तेव्हा आता संगीता रडतच म्हणते की अगं मी कशी शांत राहू, आपल्या जावयावर जी काही वेळ आली आहे आणि तू मला शांत राहायला सांगतेस का. अगं जो जावई सतत दुसऱ्यासाठी अगदी रक्ताचं पाणी करत असतो, प्रत्येकावर जे संकट येतं त्या संकटात तो धावून जात असतो आणि आज मात्र त्याच्यावर जी वेळ आलेली आहे तर आपण शांत कसं राहायचं. प्रत्येक माणसाला तो त्या संकटातून बाहेर काढतो, प्रत्येकासाठी धावून जातो. मग आपण सुद्धा त्याच्यासाठी काही करायला नको का, आपल्याला सुद्धा काहीतरी करावं लागेल आणि या संकटातून त्यांना बाहेर काढावे लागेल. त्यावर आता ही सर्व ऐकून काजल म्हणते की आई आपण तर साधी माणसं आहोत, आपल्यापेक्षा ते मोठी आहेत, त्यांच्या ओळखी नाव सगळं काही आता जास्त मोठं आहे, त्यामुळे आता आपण काय करू शकतो तू सांग बरं. त्यावर तर संगीता म्हणते की अगं तू तर बरोबर बोलते, हे बघ आपल्या हातात काही नाही, परंतु आपण एक काम करू शकतो, आपण त्या माणसाच्या सुटकेसाठी देवाजवळ प्रार्थना करू शकतो, देवाला साकडं घालू शकतोस, देवाचा धावा तर आपण त्यासाठी करू शकतो आणि मला माहिती आहे की माझा गणूबाप्पा नक्की माझं सर्व काही ऐकेल. तेव्हा मात्र आता लगेच संगीता गणूबाप्पाची धावा घेते आणि ती पूजेला बसते. अगदी गणूबाप्पाला अगदी ती साकडं आपल्या साठी घालत असते. गणपती बाप्पाची मूर्ती ती पाण्यामध्ये ठेवते आणि त्यावर आता ती अगदी म्हणजे अभिषेक करत असते आणि या संकटातून जो काही बाहेर काढण्याचा मंत्र आहे तर तो मंत्राचा ती जप करत असते. तेव्हा आता संगीता असे म्हटल्यानंतर आता लगेच खूप रडत असते आणि गणूबाप्पाला म्हणते की गणूबाप्पा अरे काय हे केलंस तू, रोज मी तुझी पूजा करते, रोज बागेमध्ये जाऊन तुझ्या आवडीचं फूल मी तुझ्यासाठी शोधून आणते, अरे तुझ्या संकष्टीचा मी उपवास करते आणि दर उपवासाला मी तुझ्या आवडीचे मोदक सुद्धा बनवते आणि तरी सुद्धा तू आज असा वागतोस आणि का तू असा वागतोस. अरे अद्वैत रावांसारख्या इतक्या गुणी माणसाबरोबर तू असं जे काही वागतोस ना तर तो बाकीच्यांनी काय करायचं बरं तू सांग. म्हणून आता संगीता ही देवाची आराधना करत असते आणि जोपर्यंत तू माझ्या जावई बापूंना या संकटातून बाहेर काढू शकत नाही तोपर्यंत देवा मी तुला असंच पाण्यामध्ये ठेवणार. संगीता तर रडतच आता देवाला प्रार्थना करते आणि हे बघ देवा तू सगळ्यांचा बाप्पा आहे, त्यामुळे तू लवकरात लवकर सगळ्यांत संकटातून माझ्या जावई बाप्पांना बाहेर काढशील ना देवप्पा. म्हणून आता ती अगदी देवाची आराधना करते. तुझ्यासाठी मी अगदी हवे तसे मोदक करेल, परंतु माझ्या जावई बाप्पूंना यातून बाहेर काढ. तेव्हा काजलला आता ही सर्व बघून खूप वाईट वाटत असतं. संगीता खूप रडत असते. तेव्हा आता काजल ही संगीता जवळ बसते आणि संगीताला समजावते की आई तू जे काही म्हणतेस ना ते अगदी बरोबर आहे, परंतु आता मात्र तू स्वतःला सावर, सगळं काही नीट होणार आहे, सगळं काही व्यवस्थित, त्यामुळे तू काही काळजी करू नकोस. तेव्हा आता संगीता हात जोडत रडतच म्हणते की हो सगळं काही नीट होणार आहे आणि माझ्या गणूबाप्पाला सगळं काही ठीक तर करावंच लागेल. त्यानंतर आता इकडे आबांना सुद्धा भलतेच टेन्शन येते. आज जोपर्यंत अद्वैत हा घरी येत नाही तोपर्यंत आबांनी खायला आणि प्यायला सोडलेले असते. आता जीही आणि सर्वजण आता आबांना ज्यूस घेण्यासाठी आग्रह करत असतात, परंतु आबा कुणाचं ऐकायला तयार नसतात. श्रीकांत म्हणतो की हे बघा आबा तुम्ही काही खाणार पिणार नाही का, आणि हे बघा माझे काही नवीन जे कॉन्टॅक्ट आहे त्यामुळे मी नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो. तेव्हा आता तेवढ्यात रजनी धावतच येते आणि रजनी म्हणते की आबा आपण सरोज वहिनीला एकदा फोन करूया, तिकडे नक्की काय सुरू आहे ते आपल्याला कळेल. तेव्हा आता आबा म्हणतात की हो ना अगं रजनी तू अगदी माझ्या मनातील बोलली आणि जर काही वाटले तर त्या नक्की फोन करतील किंवा त्या घरी आल्यानंतर सर्व काही सांगतीलच. तेव्हा आता रजनी म्हणते की ठीक आहे. अनामिका आता आबांना ज्यूस वगैरे देत असते, परंतु आबा घ्यायला तयार नसतात. तेव्हा आता रजनी म्हणते की आबा हे बघा मी काय म्हणते तुम्हाला, हे बघा कोर्टामध्ये जाण्याची आता वेळ झाली असेल आणि निकाल तर आपल्या बाजूनेच लागायला हवा. तेव्हा मात्र आता सर्वांना भलतेच टेन्शन येतात आणि तेवढ्यात अनामिकाचे जे काही आई आणि बाबा आहेत तर ते येतात आणि आता अनामिका त्यांना घट्ट मिठी मारून प्रेमाने भेटते
असते तेव्हा आता अनामिकाचे जे वडील आहे तर ते आबांना विचारतात की आबासाहेब हे असं अचानक कसे घडले. आणि हे बघा आम्ही जेव्हा न्यूज बघितली तर तडक येथे धावून आलो. आता जो अनामिकाचा भाऊ असतो तो सुद्धा आलेला असतो. तेव्हा आता श्रीकांत म्हणतो की हे बघा काही काळजी करू नका आणि अद्वैत हा नक्की सुटेल. तेव्हा आता रजनी ही अनामिकाच्या आईजवळ येते आणि म्हणते की अनामिकाची आई तुमच्या मुलीच्या सासरी हे सर्व घडले त्यामुळे तुम्ही काही आता टेन्शन घेऊ नका. आमचा अद्वैत असा गैरव्यवहार करणाऱ्यातला नाही. तेव्हा आता अनामिकेची आई म्हणते अहो आम्हाला ही सांगायची गरज नाही हो, आम्हाला या सगळ्याची पूर्ण कल्पना आहे की अद्वैत कसा किती चांगला आहे तो. तेव्हा आता अनामिकेचा जो भाऊ असतो तर तो म्हणतो की हे बघा आंटी तुम्ही फक्त माझ्या बहिणीच्या सासरचे नाहीत, मी अद्वैतला लहानपणापासून कॉलेजपासून ओळखतोय, तो माझा अगदी जिवलग मित्र आहे. अद्वैत एकदम असा जेंटलमॅन आहे, तो कधीही असे गैरव्यवहार नाही करणारा. म्हणून मी तुम्हाला कोणाला सगळ्यांना सांगतो की तुम्ही यात काही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल आणि अद्वैत सुद्धा अगदी निर्दोष त्याची सुटका होऊन तो घरी येईल आणि आपण सगळे तर त्याच्या सोबत आहोत. तेव्हा आता आबा यांना आपल्या अद्वैतची खूप काळजी असते. आबा म्हणतात की हे बघा चांगल्या माणसांना देवी आई अशी संकट त्यांच्यावर का आणते हे कोण जाणे. त्याच्या संसारावर संकट आली नंतर त्याच्या ह्या व्यवसायावर नक्की हे सर्व काय चालले काहीच कळेनासे झालेले आहे. बाबा तडक उठतात आणि आपल्या देवघरात येतात. देवाला हात जोडून म्हणतात की देवा हे बघ अगं अद्वैत कधी कधी कुणाचं काही बिघडलेलं नाही, कुणाचं वाईट त्याने केले नाही आणि तू त्याच्या संसारावर का असे संकट आणतो. देवी आई तू काहीतरी मार्ग काढ आणि माझ्या अद्वैतला यातून वाचव. देवी आई तूच आता अद्वैतला या संकटातून वाचू शकते. म्हणून आबा आपल्या देवी आईची आराधना करतात. नंतर आता कला ही स्वामीनाथन सरांना कॉल करते आणि हॅलो स्वामीनाथन सर असे म्हणून जे काही आता घडलेला प्रकार आहे तो सर्व ती स्वामीनाथन सरांना सांगते. तेव्हा आता स्वामीनाथन सरांना ही सर्व काही कलाने जे सांगितलेले आहे तर ते ऐकून एक खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर आता स्वामीनाथन सर म्हणतात की हे बघा काही झाले तरी अद्वैत आता सुटायला हवा आहे, त्यामुळे मी उद्या साक्षीला येतो. तेव्हा आता म्हणजे अद्वैत च्या बाजूने साक्ष देण्यासाठी स्वामीनाथन सर अगदी चक्क उभे राहिलेले असतात. तेव्हा आता कलाला खूप आनंद होतो. कला म्हणते की खरंच थँक्यू सर, म्हणून स्वामीनाथन सरांचे ती आभार मानते. तेव्हा कला आणखीन एक दोघांना फोन करते आणि जे काही आता अद्वैतच्या बाजूने आहे तर त्यांना आता साक्षीसाठी ती बोलावते. सगळं काही घडलेला प्रकार त्यांना समजावते. आता सगळेजण तयार होतात की तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही अद्वैत सरांच्या बाजूने साक्षी द्यायला येऊत. ते म्हणतात की हे बघा कला मॅडम आम्ही आहोत, तुम्ही काही काळजी करू नका, जर तुम्हाला काही लागले तर नक्की आम्हाला फोन करा. तेव्हा आता कला ही अगदी खुश होते आणि थँक्यू सो मच असं म्हणते, मी तुमची आभारी आहे असं म्हणते. मात्र आता कलाला खूप आनंद होतो. कला म्हणते की आता ही सगळेजण कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी आलेत तर सगळं काही चांगलं होईल, म्हणून अंबाबाई जे काही आहे ते सगळं काही अगदी व्यवस्थित पार पडून दे म्हणून ते देवीला हात जोडते. आता राहुल आता तो जो काही हिऱ्यांचा तो बिल्डर आहे तर त्याच्याकडे येतो, त्याला काही पैसे देतो आणि पैसे घेऊन तुम्ही काही दिवसांसाठी येथून कोल्हापूरमधून गायब व्हायचे, कुठेतरी बाहेर निघून जायचे असे म्हणत असतो. पुढच्या 3-4 दिवसासाठी तुम्ही इथून गायब व्हा आणि चुकून जरी तुम्ही इथे कुठे दिसला तर स्वतःच्या पायावर सुद्धा तुम्ही उभं राहू शकणार नाही अशी धमकी तो आता त्या बिल्डरला देतो. परंतु बिल्डरला इतका राग येतो आता राहुलला सुद्धा धमकावतो. राहुलला म्हणतो की आत्ताच्या आत्ता येथून गायब व्हा, येथे थांबू सुद्धा नका, म्हणून बिल्डर खूपच चिडलेला असतो. तेव्हा राहुल त्याला म्हणतो की ओ चिडतात कशाला. तेव्हा आता तो हिऱ्यांचा व्यापार करणारा बिल्डर म्हणतो की हे बघा तुम्ही माझ्याशी अशा पद्धतीत नाही बोलू शकत, नक्की तुम्ही मला काय समजलं. तेव्हा आता राहुल त्यांना धमकावतो. राहुल म्हणतो की हे बघा तुम्ही हे विसरू नका की तुम्ही आमच्यासोबत काम करतात ते. तेव्हा आता जो बिल्डर आहे तर तो म्हणतो की हे बघा मी नाही तर तुम्ही आमच्यासोबत काम करतात, तुम्ही माझ्याकडे आला होता, मी तुमच्याकडे आलो नव्हतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तुम्हाला सांगतो की अशा भाषेमध्ये तुम्ही माझ्याशी नाही बोलू शकत, एकदाच मी तुम्हाला समजावून सांगतो. म्हणून आता तो राहुलला गेट आउट सुद्धा म्हणतो, बाहेर काढून देतो. तेव्हा मात्र आता राहुल मुद्दाम गोड बोलण्याचं नाटक करतो आणि म्हणतो की हे बघा अहो मी तुम्हाला अशा भाषेत नाही अगदी गोड व्यवस्थित समजावून सांगत होतो आणि चिल जरा शांत व्हा, तुम्ही इतकं ओरडू नका. तेव्हा आता लगेच राहुल प्रेमाने समजायला घेतो, कारण आता जे बांदेकर आहे तर ते खूप चिडलेले असतात. तेव्हा लगेच आता राहुल इतक्या प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करतो की हे बघा अहो माझं असं म्हणणं आहे की आतापर्यंत तुम्ही आम्हाला खूप मदत केली होती, मग यापुढे सुद्धा थोडीशी मदत तुम्ही आम्हाला करा, फक्त
तुम्हाला कोल्हापूरमधून गायब व्हायचं आहे, कुणाच्या हातात अगदी यायचं नाही. फक्त कुणाच्या हाताला जर तुम्ही लागले तर अवघड होईल. त्यामुळे फक्त 2-3 दिवसाचा प्रश्न आहे, तुम्ही येथून गायबच व्हा. आणि जर तुम्ही आता येथे राहिलात तर तुम्ही सुद्धा प्रॉब्लेममध्ये नक्की अडकताल. तेव्हा आता जो हा हिऱ्यांचा व्यापार करणारा व्यापारी आहे तर तो म्हणतो की बरं ठीक आहे, परंतु माझ्या कामाचं काय. तेव्हा आता राहुल म्हणतो की ठीक आहे, हे बघा जर तुम्ही येथे नसलात आणि तुमच्या कामाचं जे नुकसान होणार आहे तर त्या सगळ्या कामाची जी नुकसान भरपाई असेल तर मी तुम्हाला ती देईलच. फक्त येथून तुम्ही गायब व्हा आणि तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा हे सर्व सांगून ठेवा. आणि मात्र ऑफिसमध्ये हे सांगून ठेवायचे आहे की तुम्ही कामानिमित्त कुठेतरी बाहेर गेलेले आहात. आणि हे बघा, चांदेकरांबरोबर जे काही आतापर्यंत तुम्ही व्यवहार केलेले आहेत तर सगळे काही डॉक्युमेंट्स, सगळ्या काही जे काही आता ऑनलाईन व्यवहार असतील ते सगळे तुम्हाला डिलीट करायचे आहेत. ओके, मी तुम्हाला जे सांगितले ते कळले का. तेव्हा आता तो व्यापारी म्हणतो की बरं बघतो मी. राहुल म्हणतो की बघतो नाही, अहो कराच. फक्त जे काही मी तुम्हाला सांगितले ते लगेच लक्षात ठेवा. असे बोलून आता राहुल तिथून जायला निघतो. येतो मी असं बोलून. तेव्हा आता कलाच्या अगोदर आता हा जो काही राहुल आहे तर तोच आता ह्या बिल्डरला भेटून गेलेला असतो आणि त्याने जे काही आता त्या बिल्डरला समजावलेले असते. यामुळे आता कला येथे येऊन काही फायदा होणार नसतो, कारण राहुलने आता त्याला बाहेरगावी जाण्यासाठी सांगितलेले असते. त्यानंतर आता राहुल हे सर्व बघून अगदी खुश होतो, कारण कला इथे आल्यानंतर काही होऊ शकत नाही हे राहुलला वाटत असते. आणि तू कितीही प्लॅन केले तरी सुद्धा मी तुझा नाही तो प्लॅन फ्लॉप केला तर मी सुद्धा नावाचा राहुल नाही. त्यानंतर आता श्रीकांत इकडे आपल्या काही ओळखीच्या माणसाबरोबर कॉन्टॅक्ट करत असतो, फोनवर बोलत असतो. आणि आता सगळं काही झाल्यानंतर आता तो फोन ठेवतो आणि तो एका वकील मित्राबरोबर बोलत असतो. श्रीकांत आता ते बोलून झाल्यानंतर आता आबांजवळ येतो. घरातील सर्वजण एकत्र बसलेले असतात. तेव्हा तो आबांना सांगत असतो की माझा एक वकील मित्र आहे, त्याच्याशी बोलून झाले, तो आपल्याला सगळी काही मदत करायला तयार आहे, सगळी अगदी व्यवस्थित तो मदत आपल्याला करेल. त्याला बोलावून घेऊ का. तेव्हा लगेच आबा म्हणतात की हो. तर आता तो जो काही आपल्याला लगेच मदत करायला तयार आहे तर सगळी मदत आपल्याला करण्यासाठी तू लगेच त्याला बोलावून घे, म्हणजे आपला अद्वैत लगेच सुटायला हवा. तेव्हा श्रीकांत म्हणतो की हो लगेच मी त्याच्याकडे जाऊन येतो. तेव्हा अनामिकाचा जो भाऊ असतो तो लगेच आता श्रीकांत काकांना म्हणतो की अंकल हे बघा, मी सुद्धा तुमच्या सोबत येऊ का जर माझी काही मदत तुम्हाला लागली तर. तेव्हा आता अनामिकेचा भाऊ सुद्धा श्रीकांत काकांबरोबर निघून जातो. त्यानंतर आता जे अनामिकाचे वडील असतात तर ते सुद्धा आबांना म्हणतात की हे बघा आबासाहेब, आमची तुम्हाला जी काही मदत लागेल तर ते लगेच आम्ही सगळं काही करायला तयार आहोत. त्यावर आता रोहिणी लगेच आता अगदी खूप टोमणा मारत आता म्हणते की हो ना, तुमच्या मदतीची गरज तर लागेलच. अद्वैतने जे काही केलंच ना त्यामुळे चांदेकरांची जी काही बदनामी झाली, चांदेकरांना अगदी कुठेही तोंड दाखवण्याची सुद्धा जागा त्याने ठेवली नाही. तेव्हा आता जे काही रोहिणी बोलत आहे तेवढ्यात रजनी मात्र फोनवर बोलतच येत असते की हो नक्की. तेव्हा आबा विचारतात की अगं रजनी, काही अद्वैतच्या बाबतीत खबर बातमी. तेव्हा लगेच आता सोहम आबांना म्हणतो हे बघा आबा, मी तुम्हाला जे काही सांगतो ते ऐकून घ्या. तुम्ही काही काळजी करू नका अद्वैतच्या बाबतीमध्ये. अद्वैत दादाने काही केले का नाही ना, त्याने काही केलेले नसताना त्याच्यावर जे काही आरोप झाले त्यातून तो नक्की बाहेर येईल, निर्दोष त्याची सुटका होईल. तुम्ही काही काळजी करू नका. सगळेजण प्रयत्न करत आहोत, त्यामुळे आपल्या प्रयत्नांना नक्की यश येईल. त्यामुळे तुम्ही आबा काही काळजी करू नका. तो सुखरूप आपल्या घरी येईल आणि सर्व काही पूर्वीसारखे पुन्हा आनंद होईल. तेव्हा आता अनामिका सोहम असं म्हणते. सोहम तिच्याकडे बघतो. तेव्हा अनामिका त्याला खुणावून आत यायला बोलावते. तेव्हा आता सोहम इकडे तिकडे बघतो आणि अनामिकाने बोलावल्याप्रमाणे तो आतमध्ये जातो. तेव्हा आता रजनी ही आबांना काहीतरी सांगत असते. त्यानंतर आता इकडे कलाही जे हिऱ्यांचे व्यापारी आहे त्यांना शोधत ती तिकडे त्यांच्या गोडाऊनवर येते आणि ती आता तेथील एका व्यक्तीला विचारते की एक्सक्यूज मी, हे जे काही हिऱ्यांचे बाणेकर व्यापारी आहेत तर ते कुठे राहतात ते मला सांगतात का. तेव्हा मात्र आता तो जो काही माणूस आहे तर तो कलाला तिकडे बोट दाखवतो. कला आता तेथे यायला निघलेलीच असते. तोच तिच्या मोबाईलवर सरोजचा कॉल येतो. तेव्हा आता लगेच कलाही फोन घेते आणि सरोज मॅडम असं म्हणते. तेव्हा आता लगेच सरोज मॅडम विचारते की तू तर आता ऑफिसला होती आणि आता तू कुठे बाहेर गेलीस का. अगं आपल्याला कोर्टामध्ये जायचं आहे, एकत्रच गेलो असतो. तेव्हा आता कला म्हणते की हो सरोज मॅडम, मी जरा बाहेर आले होते. आपल्या बरोबर जे हिऱ्यांचा व्यापार करतात त्या वेल्डरकडे मी आले होते. त्याच्याकडून आपल्याला जर काही साक्षी पुरावा जर मिळत असेल, काही माहिती मिळत असेल
जेणेकरून आता ते जे काही आपल्याला माहिती मिळेल तर आपली केस ही स्ट्रॉंग होऊ शकते। त्यावर आता सरोज म्हणते की बरं ठीक आहे, मी सुद्धा तुझ्या सोबत येते। तेव्हा आता कला म्हणते की नाही सरोज मॅडम, आहो नकोय, तुम्ही डायरेक्ट कोर्टामध्ये जा, अर्जुन भाऊजी तिकडेच येणार आहेत आणि घरातील सुद्धा सगळेजण कोर्टातच यायला निघालेत। माझं येथील सगळं काही आटोपल्यानंतर मी तिकडेच येते आणि माझ्या हाती जर काही लागले तर मी तुम्हाला लगेच कळवते। तेव्हा आता सरोज मॅडम म्हणते की बरं ठीक आहे आणि कला आता फोन ठेवते। तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर कला विचार करते की चांदेकरची जर या सगळ्यातून निर्दोष सुटका व्हायची असेल तर हा पुरावा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे। म्हणून कला आता जो काही बिल्डर आहे तर त्याला भेटायचं ठरवते। तेव्हा आता ती त्या बिल्डरला भेटायला आलेली असते आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये कलाही आता घरातील सर्वांसमोर म्हणत असते की हे सगळं कोणी केले, का केले आणि कशासाठी केले, हे सगळं काही माहिती मिळवल्याशिवाय आणि सगळं काही जाणून घेतल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही। तेव्हा आता राहुल, नैना आणि रोहिणी हे सगळं जण आता ऐकत असतात आणि कलाचं हे जे बोलणं आहे तर ते ऐकून मात्र त्यांना आता घाम फुटतो, ते पूर्णपणे घाबरून जातात। तेव्हा आता कला ही देवी अंबाबाई जवळ येते, हात जोडते की देवी अंबाबाई हे बघ, अद्वैत निर्दोष आहे, त्यामुळे अद्वैत या संकटातून नक्की बाहेर निघेल आणि त्यासाठी तू काहीतरी असं संकेत दे, म्हणून ती देवीला हात जोडते। तेवढ्यात मात्र आता देवी अंबाबाईला आता हात जोडत असते ऑफिसमध्ये असताना आणि तेवढ्यात आता एक जे सर आहे तर ते सर तेथे येतात आणि जे कला ही देवी आईला हात जोडून असते तेव्हा आता त्या सरांचा तेथील एका स्टाफमधील मेंबरला धक्का लागतो। तेव्हा तो मेंबर त्या सरांना सॉरी असे म्हणतो। तेव्हा कला जेव्हा वळून बघते तर कलाला आता त्या सरांना बघून खूप असा आनंद होतो, ती अगदी खुश होत त्या सरांकडे बघत असते। तेव्हा आता एक खूप मोठा प्रकारचा क्ल्यू अंबाबाईने कलाला दिलेला असतो। तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होते, कसे होते, कला अद्वैतची या सगळ्यातून निर्दोष सुटका कशी करते हे पाहणं आता खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।